टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरमधील बोगस शिक्षक भरतीचा प्रश्न अगदी ताजा असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे। या ठिकाणी अनेक शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती होते अशा पद्धतीचं म्हणणं आहे इथल्या काही ग्रामस्थांचं आपण जाणून घेणार। मला सांगा नेमकं बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण काय आहे? मी प्रेमानंद नाडकर्णी दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेमध्ये जवळजवळ 32 वर्ष मी नोकरी केलेली आहे। शिक्षक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक आणि या संस्थेच्या कोऑर्डिनेशन कमिटीचा मी सेक्रेटरी म्हणूनही 3 वर्ष काम केलेलं आहे। त्यामुळे या संस्थेत काय चाललं आहे याच्यावर मला बारीक लक्ष होता आणि मी ज्यावेळी रिटायर झालो त्यानंतर 2018 साली काही शिक्षकांचं समायोजनच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये बोगस शिक्षक मला दिसले आणि त्यामुळे मग त्याची चौकशी ज्यावेळी आम्ही केली त्यावेळी हे बोगस शिक्षकांच्या नेमणुका झालेल्या आहेत आणि हे बोगस शिक्षक कुठेही शाळेमध्ये नाही आहेत, कुठची तरी बाहेरचीच नावं आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याबाबतची तक्रार आम्ही संबंधित खात्याकडे केली। संबंधित शिक्षण मंत्री त्यावेळी सन्माननीय विनोद तावडे साहेब होते, त्यांच्याकडे आमचे मित्र शीतल रावळे यांनी ही बातमी पोचवल्यानंतर हे समायोजन थांबलं आणि मग त्यानंतर हा प्रश्न आम्ही सन्माननीय त्यावेळीचे आमदार, काँग्रेसचे आमदार होते नितेशजी राणे साहेब, त्यांच्याकडे हा प्रश्न आम्ही घेऊन गेल्यानंतर त्याने हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये उपस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि हे बोगस आहेत आणि त्यामुळे त्यांचं वेतन वगैरे आम्ही काय देणार नाही आहोत आणि अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं। त्यावेळी तो प्रश्न थांबला होता, पण त्यानंतर कालांतराने या 9चे 12 झाले, 12चे 20 झाले आणि आज 22 बोगस शिक्षक या बांधा नवभारत या संस्थेमध्ये जून 2022 पासून वेतन घेत आहेत। अजून अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठच्या शाळा आहेत की त्या ठिकाणी बोगस शिक्षक आहेत? अजूनही अनेक शाळा आहेत ज्यामध्ये ज्यांच्या नेमणुका 10 ते 12 मध्ये झालेल्या आहेत आणि ज्यांची मान्यता 15 मध्ये झालेली आहे असे सगळे शिक्षक माझ्या दृष्टीने बोगस आहेत। कारण तुम्ही याबाबतची तक्रार केली का आणि या नक्की यातले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? याच्यात शुक्राचार्य जिल्हा परिषदमध्ये कोणतरी आहेत, जिल्हा परिषदमध्ये याचे आका कोणतरी असल्याशिवाय अशा प्रकारचं डेअरिंग एखादी संस्था करू शकत नाही आणि एवढा मोठा भ्रष्टाचार जर एक संस्था करत असेल जिल्ह्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक शाळा आहेत, अनेक शाळांमध्ये अशा प्रकारची शेकडो शिक्षक बोगस असतील अशी माझी धारणा आहे। नक्कीच तुम्ही नेमकं काय सांगाल? कुठच्या शाळेमधील जो बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे तो तुम्ही उघडकीस आणला, काय सांगाल? बांधा नवभारत शिक्षण संस्थेची कुडासीची जी शाळा आहे त्या शाळेवर स्कूल कमिटीमध्ये मी होतो आणि नियमानुसार असं असतं की नवीन शिक्षकाची ज्यावेळी भरती होते त्यावेळेला आमची जी आहे स्कूल कमिटी आहे त्याचा ठराव आणि त्याची मान्यता लागते आणि 2018मध्ये 18-19च्या दरम्यान मला ज्यावेळी समायोजनाची यादी मिळाली आणि त्या यादीमधले जी काही नावं मी वाचली त्यापैकी एक नाव हे माझ्या कार्यकालातीलच शाळेतलं होतं आणि अशा कुठल्याही व्यक्तीला आम्ही संमती वगैरे काही दिलेली नव्हती। असं असताना हे नाव कसं आलं म्हणून ह्याची आम्ही चौकशी केली आणि त्यावेळेला माझे हे लक्षात आलं की हे सगळं बोगस केलं आहे आणि त्याच वेळेला असंही लक्षात येते की नाडकर्णी सरांच्या ज्या काही स्कूल समन्वय समितीचे सचिव ज्यावेळी त्यावेळेला जी काही कागदपत्रांमध्ये छेडछाड करून त्यांच्या सहीचे खोटे कागद वापरलेल्याचं सुद्धा आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे पूर्णपणे शहानिशा करण्याच्या दृष्टीने RTIच्या महाविद्यालयामधून सगळी कागदपत्र आज गोळा केलेली आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की हे सगळे लोक बोगस आहेत। नक्कीच तुम्ही या भागाचे सभापती राहिलेले आहेत, काय सांगाल? म्हणजे एक जबाबदार पदावर होतो आणि तुमच्याच भागामध्ये अशा पद्धतीचा बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे तो हे ग्रामस्थ उघडकीस आणतात। जेव्हा मी सभापती असताना सरपंच असताना निदर्शन आलं की जे काम म्हणजे जे किमान वेतनवरती शिक्षक कार्यरत होते, जवळजवळ 15 वर्ष या शाळेसाठी ते सेवा देत होते। आज किंवा आणखी भविष्यात आपल्याला या शाळेमध्ये नोकरी लागणार या आशयावर ते जगत होते, पण नवीनच प्रकरण समजलं की नवीन शिक्षक घेऊन या ठिकाणी भरती होत आहेत आणि जे कार्यरत शिक्षक होते म्हणजे किमान वेतनवरती होते त्यांना डावलून जवळजवळ 15 ते 16 लाखाचा मर्यादा घेऊन त्यांना कार्यरत करत होते आणि असेच त्यांच्यामध्ये संस्थेमध्ये त्यांचे पण नातेवाईक सगळे सोयरे या संस्थेमध्ये भरले गेलेले आहेत। ज्यावेळी माननीय विनोदजी तावडे शिक्षण मंत्री होते त्यांच्या निदर्शनं आम्ही आणून दिलं आणि त्यावेळी तावडे साहेबांनी हे प्रकरण त्यात तुर्तास स्थगिती दिली आणि या शिक्षण भरतीसाठी त्यांनी चौकशी आयोग नेमला
आणि त्याची सर्व आठ शाळांचं चौकशी करून त्यांचे पुढील प्रस्ताव तावडींकडे गेले. त्यामध्ये आपलं सरकार त्यावेळी होतं, नंतर आपलं सरकार गेलं, त्यामुळे हा विषय तसाच राहिला. नक्कीच. आपल्यासोबत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर आहेत. नाडकर साहेब, काय सांगाल? गंभीर विषय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीचा बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे अशा पद्धतीचं म्हटलं जातं आणि त्यांनी त्यासाठी उदाहरणंसुद्धा दिलेली. काय सांगाल तुम्ही? नक्कीच मी सांगतो की सिंधुदुर्गामध्ये अनेक शाळांमध्ये अशा प्रकारचे बोगस शिक्षक आहेत आणि ह्या शाळा जवळपास मला वाटतं सिंधुदुर्गातल्या बऱ्याचशा शाळा आहेत आणि यामध्ये आज म्हटल्याप्रमाणे आकाश शोधणं खूप गरजेचं आहे. पण मला खात्री आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राणेसाहेब नक्कीच यातून काहीतरी निर्णय देतील आणि शासनाचा जो विनाकारण पैसा खर्च होतो आहे त्याबद्दल त्यांना नक्कीच त्यापासून आपल्याला म्हणजे पैसे वाचतील महाराष्ट्र सरकारचे, कारण ते गोरगरिबाचे पैसे आहेत. या गोरगरिबाचे पैसे विनाकारण लोकांना नको त्या माणसांना दिले जात आहेत आणि खरी गरज आहे. आणि ज्यांनी बरेच वर्ष काम केलं, बरेच वर्ष त्या ठिकाणी काम केलं, त्यांना अजून नोकरी मिळत नाही आणि न शाळेत जाता त्यांना नोकरी मिळतं, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. त्यामुळे नक्की निर्णय मिळो यासाठी आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. अगदी शेवटी सांगा, तुम्ही कशा पद्धतीने हा जो तपास आहे तो व्हावा यासाठी पुढची आपली काय पावलं असणार आहेत? पुढे आम्ही असं ठरवलं की आत्तापर्यंत आम्ही सगळ्याच स्तरावर निवेदनं दिलेली आहेत. उपोषणापासून सुरुवात केली बांद्यातून आणि सगळ्या म्हणजे प्रधान सचिवापासून खाली शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत आयुक्त, संचालक, उपसंचालक सर्वांना निवेदनं देऊनही कोणीही यामध्ये दाद घेतली नाही. शिक्षण मंत्री आतापर्यंत दावडेसाहेबापासून आतापर्यंत जे शिक्षणाधिकारी झाले, इव्हन आमचे दीपक भाई यांच्याकडेही आम्ही 2-4 वेळा गेलो, पण कोणीही या विषयावर लक्ष घातलेलं नाही. त्यामुळे आता आमचा अखेरचा निर्णय आहे की मंत्रालयासमोर जाऊन आम्ही उपोषणाला बसणार. जर या होता आणि मी ज्यावेळी रिटायर झालो त्यानंतर 2018 साली काही शिक्षकांचं समायोजनच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये बोगस शिक्षक मला दिसले आणि त्यामुळे मग त्याची चौकशी ज्यावेळी आम्ही केली त्यावेळी हे बोगस शिक्षकांच्या नेमणुका झालेल्या आहेत आणि हे बोगस शिक्षक कुठेही शाळेमध्ये नाही आहेत, कुठची तरी बाहेरचीच नावं आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्याबाबतची तक्रार आम्ही संबंधित खात्याकडे केली. संबंधित शिक्षण मंत्री त्यावेळी सन्माननीय विनोद तावडे साहेब होते, त्यांच्याकडे आमचे मित्र शीतल रावळे यांनी ही बातमी पोचवल्यानंतर हे समायोजन थांबलं आणि मग त्यानंतर हा प्रश्न आम्ही सन्मान्य त्यावेळेचे आमदार, काँग्रेसचे आमदार होते नितेशजी राणेसाहेब, त्यांच्याकडे हा प्रश्न आम्ही घेऊन गेल्यानंतर त्याने हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये उपस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि हे बोगस आहेत आणि त्यामुळे त्यांचं वेतन वगैरे आम्ही काय देणार नाही आहोत आणि अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं. त्यावेळी तो प्रश्न थांबला होता. पण त्यानंतर कालांतराने या 9चे 12 झाले, 12चे 20 झाले आणि आज 22 बोगस शिक्षक या बांधा नवभारत या संस्थेमध्ये जून 2022पासून वेतन घेत आहेत. अजून अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठच्या शाळा आहेत की त्या ठिकाणी बोगस शिक्षक आहेत? अजूनही अनेक शाळा आहेत ज्यामध्ये ज्यांच्या नेमणुका 10 ते 12मध्ये झालेल्या आहेत आणि ज्यांची मान्यता 15मध्ये झालेली आहे, असे सगळे शिक्षक माझ्या दृष्टीने बोगस आहेत. कारण तुम्ही याबाबतची तक्रार केली का आणि या नक्की यातले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? याच्यात शुक्राचार्य जिल्हा परिषदमध्ये कोणतरी आहेत. जिल्हा परिषदेमध्ये याचे आका कोणतरी असल्याशिवाय अशा प्रकारचं डेअरिंग एखादी संस्था करू शकत नाही आणि एवढा मोठा भ्रष्टाचार जर एक संस्था करत असेल जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक शाळा आहेत, अनेक शाळांमध्ये अशा प्रकारची शेकडो शिक्षक बोगस असतील अशी माझी धारणा आहे. नक्कीच. तुम्ही नेमकं काय सांगाल? कुठच्या शाळेमधील जो बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे तो तुम्ही उघडकीस आणला, काय सांगाल? बांधा नवभारत शिक्षण संस्थेची कुडाशीची जी शाळा आहे त्या शाळेवर स्कूल कमिटीमध्ये मी होतो आणि नियमानुसार असं असतं की नवीन शिक्षकाची ज्यावेळी भरती होते त्यावेळेला आमची जी आहे स्कूल कमिटी आहे त्याचा ठराव आणि त्याची मान्यता लागते. आणि 2018मध्ये 18-19 दरम्यान मला ज्यावेळी समायोजनाची यादी मिळाली आणि त्या यादीमधले जी काही नावं मी वाचली त्यापैकी एक नाव हे माझ्या कार्यकालातीलच शाळेतलं होतं आणि अशा कुठल्याही व्यक्तीला आम्ही संमती वगैरे काही दिलेली नव्हती. असं असताना हे नाव कसं आलं म्हणून ह्याची आम्ही चौकशी केली आणि त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की हे सगळं बोगस केलं आहे. आणि त्याच वेळेला असंही लक्षात येते की नाडकर्णी सरांच्या ज्या काही स्कूल समन्वय समितीचे सचिव ज्यावेळी होते त्यावेळेला जी काही कागदपत्रांमध्ये छेडछाड करून त्यांच्या सहीचे खोटे कागद वापरलेल्याचं सुद्धा आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे पूर्णपणे शहानिशा करण्याच्या दृष्टीने RTIच्या महाविद्यालयामधून सगळी कागदपत्रं आज गोळा केलेली आणि आम्हाला 100% खात्री आहे की हे सगळे लोक बोगस आहेत. नक्कीच.
तुम्ही या भागाचे सभापती राहिलेले आहेत, काय सांगाल? म्हणजे एक जबाबदार पदावर होतो आणि तुमच्याच भागामध्ये अशा पद्धतीचा बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे, तो हे ग्रामस्थ उघडकीस आणतात. जेव्हा मी सभापती असताना, सरपंच असताना निदर्शन आलं की जे काम म्हणजे जे किमान वेतन आहे, वेतनवरती शिक्षक कार्यरत होते, जवळजवळ 15 वर्ष या शाळेसाठी ते सेवा देत होते. आज किंवा आणखी भविष्यात आपल्याला या शाळेमध्ये नोकरी लागणार या आशयावर ते जगत होते. पण नवीनच प्रकरण समजलं की नवीन शिक्षक घेऊन या ठिकाणी भरती होत आहेत आणि जे कार्यरत शिक्षक होते म्हणजे किमान वेतनावरती होते त्यांना डावलून जवळजवळ 15 ते 16 लाखाचा मलिदा घेऊन त्यांना कार्यरत करत होते. आणि असेच त्यांच्यामध्ये संस्थेमध्ये त्यांचे पण नातेवाईक सगळे सोयरे या संस्थेमध्ये भरले गेलेले आहेत. ज्यावेळी माननीय विनोदजी तावडे शिक्षण मंत्री होते त्यांच्या निदर्शन आम्ही आणून दिलं आणि त्यावेळी तावडे साहेबांनी हे प्रकरण त्यात तुर्तास स्थगिती दिली आणि या शिक्षण भरतीसाठी त्यांनी चौकशी आयोग नेमला आणि त्याची सर्व आठ शाळांचं चौकशी करून त्यांचे पुढील प्रस्ताव तावडेंकडे गेले. त्यामध्ये आपलं सरकार त्यावेळी होतं, नंतर आपलं सरकार गेलं, त्यामुळे हा विषय तसाच राहिला. नक्कीच. आपल्यासोबत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर आहेत. नाडकर साहेब, काय सांगाल? गंभीर विषय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा अशा पद्धतीचा बोगस शिक्षक भरतीचा प्रकार आहे अशा पद्धतीचं म्हटलं जातं आणि त्यांनी त्यासाठी उदाहरणंसुद्धा दिली. काय सांगाल तुम्ही? नक्कीच मी सांगतो की सिंधुदुर्गामध्ये अनेक शाळांमध्ये अशा प्रकारचे बोगस शिक्षक आहेत आणि ह्या शाळा जवळपास मला वाटतं सिंधुदुर्गातल्या बऱ्याचशा शाळा आहेत आणि यामध्ये आज म्हटल्याप्रमाणे आकाश शोधणं गरजेचं आहे. पण मला खात्री आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राणेसाहेब नक्कीच यातून काहीतरी निर्णय देतील आणि शासनाचा जो विनाकारण पैसा खर्च होतो आहे त्याबद्दल त्यांना नक्कीच त्यापासून आपल्याला म्हणजे पैसे वाचतील महाराष्ट्र सरकारचे, कारण ते गोरगरिबाचे पैसे आहेत. हे गोरगरिबाचे पैसे विनाकारण लोकांना नको त्या माणसांना दिले जात आहेत आणि खरी गरज आहे. आणि ज्यांनी बरेच वर्ष काम केलं, बरेच वर्ष त्या ठिकाणी काम केलं, त्यांना अजून नोकरी मिळत नाही आणि न शाळेत जाता त्यांना नोकरी मिळतं आहे, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. त्यामुळे नक्की निर्णय मिळो यासाठी आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. अगदी शेवटी सांगा तुम्ही कशा पद्धतीने हा जो तपास आहे तो व्हावा, यासाठी पुढची आपली काय पावलं असणार आहेत? पुढे आम्ही असं ठरवलं की आत्तापर्यंत आम्ही सगळ्याच स्तरावर निवेदनं दिलेली आहेत. उपोषणापासून सुरुवात केली बांद्यातून आणि सगळ्या म्हणजे प्रधान सचिवापासून खाली शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत आयुक्त, संचालक, उपसंचालक सर्वांना निवेदनं देऊनही कोणीही यामध्ये दाद घेतली नाही. शिक्षण मंत्री आतापर्यंत दावडेसाहेबापासून आतापर्यंत जे शिक्षणाधिकारी झाले, इव्हन आमचे दीपक भाई यांच्याकडे आम्ही 2-4 वेळा गेलो, पण कोणीही या विषयावर लक्ष घातलेलं नाही. त्यामुळे आता आमचा अखेरचा निर्णय आहे की मंत्रालयासमोर जाऊन आम्ही उपोषणाला बसणार. जर या महिन्याभरात यावर काही दाद दिली नाही शासनाने, कोणताही यावर जर कारवाई झाली नसेल तर आम्ही या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन एक नोटीस देणार मुख्यमंत्र्यांना आणि आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय घेणार. नक्कीच. तर आपण बघताय सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरती होते अशा पद्धतीचा आरोप इथे काही ग्रामस्थ करत आहेत आणि यातला आका कोण हा शोधावा अशा पद्धतीची मागणीसुद्धा करत आहेत. जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला आहे आणि याच त्यांच्या मतदारसंघात अशा पद्धतीचा हा प्रकार घडतो आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.